बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी विधान परिषदेच्या उपसभापती निवडीची। आज विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची बिनविरोध निवड झाली। महाविकास आघाडीकडून जमो अभ्यंकर यांनी उमेदवारी मागे घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध झाल्याचं पाहायला मिळालं। त्यामुळे जी अनेक वर्षांची परंपरा आहे ती देखील अखंडित राहिलेली आहे आणि त्यामुळे आता सचिन अहिर यांची जी उपसभापती म्हणून निवड झालेली आहे ती बिनविरोध झालेली आहे। तेव्हा सचिन अहिर यांची उपसभापती म्हणून निवड झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले आपण पाहूया। खरं तर अहिर हा जो शब्द आहे याचा अर्थ गोपालक देखील आहे आणि निर्भीड देखील आहे। आपण जर अहिर या शब्दाचा अर्थ बघितला तर जे कोणाला घाबरत नाहीत, जे निर्भीड आहे अशांना अहिर म्हणतात। सचिन भाऊंचं नेतृत्व हे पवार साहेबांकडे तयार झालेलं असल्यामुळे योग्य वेळी गोल कसा मारला पाहिजे याचा नेमका अनुभव त्यांच्याकडे आहे। तेव्हा सचिन अहिर यांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन केलेलं आहे। तर परंपरा कायम राखल्याबद्दल विरोधकांचं देखील मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केलेलं आहे। जे निर्भीड आहेत त्यांना अहिर म्हणतात अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी सचिन अहिर यांचं देखील कौतुक केलेलं आहे। शिवाय त्यांचं अभिनंदन देखील दिलेलं आहे। तर मावळत्या उपसभापती नीलम गोरे यांच्या देखील कामाचं मुख्यमंत्र्यांनी कौतुक केलेलं आहे। तेव्हा आज विधान परिषदेच्या उपसभापती म्हणून सचिन अहिर यांची बिनविरोध निवड झालेली आहे। महाविकास आघाडीकडून जमो अभ्यंकर हे उमेदवार होते, मात्र त्यांनी उमेदवारी मागे घेतल्याने ही निवड जी आहे ती बिनविरोध झालेली आहे। दरम्यान योग्य वेळी योग्य निर्णय कसा घ्यावा हे अहिर यांच्याकडून शिकावं असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले। सचिन अहिर यांच्यासाठी दोन ओळी मी सांगतो। उड़ान वाली चिड़ियों को कहाँ मालूम होता है, उड़ान वाली चिड़ियों को कहाँ मालूम होता है कि जमीन से जुड़े रहने का मजा क्या होता है। जो आसमान छूकर भी अपनी जमीन नहीं भूलते, जो आसमान छूकर भी अपनी जमीन नहीं भूलते, जनता के दिलों पर राज बस वही करते हैं। आकाशाला गवसणी घातल्यानंतर पण सचिन अहिरांचे पाय जमिनीत घट्ट रोवून त्यांनी ठेवलेले आहेत।